नमस्कार मित्रांनो, इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ह्या प्रकरणाची आज आपण सुरुवात करत आहोत. सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयीची आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांची माहिती समजून घेऊयात आणि नंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील इतरही मुद्द्यांची माहिती आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य 1 मे 1960 रोजी निर्मिती ह्या राज्याची झालेली आहे. म्हणजेच हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात. 36 जिल्ह्यांचा कारभार चालवण्यासाठी त्याचे प्रशासकीय विभाग करण्यात आलेले आहेत. याचे 6 प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतात. ऑलरेडी ते आपण ह्या ठिकाणी कलरमध्ये पाहू शकता. ह्या 6 विभागांची जर नावं आपण विचारात घेतली तर पहिलं आपल्याला सांगता येईल मुंबई विभाग, त्यानंतर नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे, अमरावती विभाग आहे आणि 6वा नागपूर विभाग आहे. असे प्रशासकीय विभाग केलेले आहेत आणि त्यानुसार ह्या अर्थव्यवस्थेचं कामकाज चालू असतं. याचबरोबर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची आपल्याला काही वैशिष्ट्ये विचारात घेता येतील. जसं लोकसंख्येच्या बाबतीत जर देशात विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. 2011 मध्ये जी जनगणना झाली त्यामध्ये 11.24 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची होती. यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं भौगोलिक दृष्टिकोन विचारात घेऊन देशातल्या एकूण राज्यांपैकी हे भौगोलिकदृष्ट्या तिसरं मोठं राज्य आहे. याचं क्षेत्रफळ 3.8 लाख चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये नागरीकरणाचं. सर्वाधिक किंवा जास्तीत जास्त नागरीकरण झालेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. यामध्ये एकूण 45.20% नागरीकरण झालेलं पाहायला मिळते. यानंतर चौथा आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराचं दर हजारी प्रमाण जर पाहिलं आपण ते 229 आहे. त्याचबरोबर साक्षरतेचा दर जर महाराष्ट्राच्या विचारात घेतला तर 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेचा दर 82.3% होता. त्यानंतर 6 स्थूल राज्यांतर्गत आणि देशांतर्गत जे उत्पादन आहे त्या उत्पादनाच्या बाबतीत देखील महाराष्ट्र अग्रेसर राज्य आपल्याला इतर राज्यांच्या तुलनेत असलेलं पाहायला मिळतंय. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर अनेक घटकांच्या बाबतीत आपण एकत्रित ह्या ठिकाणी विचार केला. 7व्या वैशिष्ट्याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये विपुल नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. कुशल मनुष्यबळाची उपलब्धता महाराष्ट्रात आहे. अद्ययावत तांत्रिक सुधारणा महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर विकसित पायाभूत सुविधा देखील महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात. हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगता येईल महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत जे आणखी वैशिष्ट्य पाहायला मिळतात त्यामध्ये नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक, पर्यटन या बाबतीत देखील महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची आपल्याला थोडक्यात माहिती समजून घेता येऊ शकते.